नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 30 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी काल सकाळी अंदाजात सांगितल्याप्रमाणे कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात आले असून सदर हे क्षेत्र रायपूर या शहराच्या दक्षिणेस कारनेर शहराजवळ असून ते रायपूर या शहराच्या दक्षिणेस सरकल्यामुळे आपल्या राज्यात आज पावसाची शक्यता वाढली असून सदर हे क्षेत्र पश्चिम उत्तर दिशेस सरकत उद्या सकाळपर्यंत आपल्या राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील व नंतर ते मध्य प्रदेशमधून दिनांक 1 ऑगस्टपर्यंत राजस्थान राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. तसेच आज नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग तसेच अहिल्यानगर तसेच सातारा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, नाशिक जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे झडीसारखा हलका ते मध्यम पाऊस सतत पडत राहण्याची शक्यता राहील. तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात, पुणे, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच कोकणात तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात तसेच कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी थोड्या वेळ अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील किंवा वातावरणातील बदलामुळे झडीसारखा सतत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. मित्रांनो, आज रात्री पण वातावरण सक्रिय राहून पावसाची शक्यता राहील. हा अंदाज पुढील 24 तासासाठी दिला आहे. ज्या भागात पाऊसमान कमी होते त्या भागात पावसाची शक्यता राहील असे वाटते आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.